नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. अलीकडे सोशल मीडियावरती एक 19 मिनिटांचा खाजगी MMS व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये अनेक तरुणींचा समावेश असल्याचा दावा केला जातो. अशा प्रकारे व्हिडिओ इंटरनेटवरती पसरली की लोकांमध्ये खळबळ निर्माण होते आणि माहिती पडताळून न पाहता अफवा पसरू लागतात. याच प्रकरणात असेच घडले. मूळ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवरती त्याचे विविध भाग, अतिरिक्त क्लिप्स आणि तरुणींचे फोटो अनेक सामग्री पसरली. परंतु तपासात ते स्पष्ट झालं की यातील बहुतांश फोटो आणि व्हिडिओ AIच्या मदतीने तयार केलेले आहेत किंवा मॉर्फ केलेले आहेत. सोशल मीडियावर व्ह्यूज मिळवण्यासाठी आणि लक्ष वेधण्यासाठी अनेकांनी या खोट्या सामग्रीचा वापर केला. या प्रकरणातील सर्वात गंभीर अफवा म्हणजे MMS मधील मुलीने लाजेतून आत्महत्या केली असा दावा. सोशल मीडियावर एक मृत्यूचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आणि तो MMS मधील तरुणीचा असल्याची खोटी माहिती देण्यात आली. यामुळे लोकांमध्ये भीती, धक्का आणि चर्चांना उधाण आले. मात्र फॅक्ट चेक टीमकडून आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्येची व्हिडिओतील तरुणी आणि MMSचा व्हिडिओतील मुलगी या पूर्णपणे वेगळ्या आहेत. या दोन्ही घटनेची एकमेकांशी कुठलाही संबंध नाही. या खोट्या अफवेने परिस्थिती अधिकच बिघडली आणि अपराध व्यक्तीविषयी चुकीची माहिती पसरवली गेली. सोशल मीडियावर फिरत असलेल्या चुकीच्या माहितीतून एक गंभीर समस्या समोर येते. इंटरनेटवरील फेक कंटेंट आणि मिसइन्फॉर्मेशन, AI जनरेटेड फोटो आणि व्हिडिओमुळे वास्तव्य आणि बनावट यातील सीमा स्पष्ट होत चालली आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक निरपराध मुलींनी लोकांनी चुकीचे लक्ष केले. यामुळे मानसिक त्रास, बदनामी आणि सामाजिक दडपण वाढते. तिसरी मोठी समस्या म्हणजे फसवणुकीचे प्रकार. ओरिजिनल व्हिडिओ डाउनलोड या नावाने अनेक फसव्या लिंक शेअर केल्या जात आहे. या लिंकवर क्लिक केल्यास मोबाईल हॅक, आर्थिक फसवणूक किंवा वैयक्तिक माहिती चोरी होण्याचा धोका वाढतो. या संपूर्ण प्रकरणातून सर्वांनी शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर दिसणाऱ्या कोणत्याही माहितीवरती विश्वास ठेवू नये. अशा संवेदनशील प्रकरणात अफवा पसरवणे किंवा अश्लील सामग्री पुढे पाठवणे किंवा अनैतिक नाही तर कायद्याने देखील दंडनीय अपराध आहे. जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका माहिती पडताळून घेण्याची आणि अफवा थांबवण्यासाठी आणि समाजात योग्य संदेश देण्यासाठी असली पाहिजे.